हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि हो, बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। आज मी बोलणार आहे फतेह या फिल्म बद्दल। चला तर मग सुरू करूया। बोलूया या फिल्मच्या कथेबद्दल। सो या फिल्मच्या कथेबद्दल जर सांगायचं झालं तर एक स्पेशल एजंट जो आपल्या देशासाठी काम करतोय, जो साकारलाय सोनू सूद याने, ऑफकोर्स त्याने त्याचं हे एकदम रिस्क असणारं काम सोडून दिलंय आणि तो पंजाबमध्ये एका छोट्याशा गावात एक एकदम सामान्य आयुष्य जगतोय। पण होतं असं की त्या गावात एक जे सामान्य कुटुंब असतं त्यातली एक मुलगी ती देशामध्ये आता खूप झपाट्याने वाढत असलेल्या सायबर क्राईमचा शिकार होते आणि ते प्रकरण एवढं जास्त वाढतं की तिचे वडील त्यासाठी आत्महत्या करतात। आता आत्महत्या करतात आणि त्यानंतर ती मुलगी एकदम कोलॅप्स होते, खूप डिस्टर्ब होते आणि त्या मुलीला जे हे सायबर क्राईम माफियावाले असतात ते त्याला किडनॅप करतात आणि मग ऑफकोर्स एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सोनू सूद जे कॅरेक्टर फतेह कॅरेक्टर आहे तो तिला सोडवण्यासाठी जातो। पण आता हे एवढं मोठं एक सिंडिकेट आहे, त्यांना ते त्याच्यात एंटर करणं आणि माहिती करून घेणं की नक्की काय चालतं, कसं होतं आणि त्या मुलीला कसं सोडवायचं, हे सगळ्या डिफिकल्टीमधनं त्याला जावं लागतं। पण ऍक्च्युली हीच या फिल्मची स्टोरी आहे की कसं सोनू सूद हे सगळं हे जे सिंडिकेट आहे सायबर माफियांचं किंवा सायबर क्राईम जे घडवून आणतात त्यांचं, त्याच्यामध्ये कसा जातो आणि कसा त्या मुलीला सोडवून आणतो। सो बोलूया या फिल्म मधल्या कॅरेक्टर्स बद्दल। सो ऑब्व्हियसली सोनू सूद आपल्याला ह्या फिल्म मधल्या लीड कॅरेक्टर म्हणजे फतेह ह्या कॅरेक्टरमध्ये दिसतो आणि सोनू सूदने हे कॅरेक्टर खूप छान पद्धतीने प्ले केलंय किंवा साकारलंय। एक तर त्याचा स्क्रीनवरचा जो प्रेझेन्स आहे तो अतिशय चांगला आहे। त्या व्यतिरिक्त त्याला आलेले जे ऍक्शन सिक्वेन्सेस ते कमालीचे केलेत, म्हणजे एकदम कमालीचे केलेत। प्लस त्याने एक जे टेम्परामेंट थ्रू आउट फिल्म एक छान टेम्परामेंट मेंटेन केलंय, म्हणजे कुठे फार जास्त अग्रेसिव्ह नाही किंवा जो खूप जास्त व्हायलन्स नाही, म्हणजे त्याला सीन दिले त्यामध्ये खूप जास्त व्हायलन्स आहे पण त्याने स्वतःचं एक टेम्परामेंट थ्रू आउट मेंटेन केलंय। प्लस त्याची एक डायलॉग डिलिव्हर करायची एक विशिष्ट त्याने पद्धत ठेवली आहे, त्यामुळे तो खूप छान वाटतं, ऐकायला अपिलिंग वाटतं। सो इन शॉर्ट आय कॅन से की सोनू सूद हॅज डेफिनेटली नेल्ड दिस कॅरेक्टर। जॅकलिन फर्नांडिस सुद्धा आपल्याला या फिल्ममध्ये दिसते, जी एका सायबर हॅकरच्या भूमिकेत आहे आणि ऍक्च्युली तिचा रोल फार काही असा खूप ओव्हर द टॉप नाहीये आणि वन डिसअपॉइंटिंग थिंग म्हणजे तिचे एक तर तिने ती ऍक्सेंट मध्ये हिंदी डायलॉग बोलले, त्यामुळे अर्धे डायलॉग आपल्याला नीटसे कळत नाहीत। दो तिथे सबटायटल चालू असतात पण तिच्या तोंडून ती काय बोलते हिंदीमध्ये ते नीट आपल्याला कळत नाही। सो हे थोडंसं डिसअपॉइंटिंग होतं। सो आय एम नॉट शुअर तिला का चूज केलं गेलं होतं ह्या रोलसाठी, बट हर रोल इज ओके। पण या व्यतिरिक्त आपल्याला कमालीचे ऍक्टर म्हणजे नसीरुद्दीन शाह, विजय राज किंवा दिपेंदू चौधरी हे यांनी जे काम केलंय ना, दॅट इज कमांडेबल। त्यांनी खूप छान काम केलंय आणि यांचे रोल ऍक्च्युली आपल्याला नंतर म्हणजे शेवटपर्यंत फिल्म संपल्यानंतर आपल्याला लक्षात राहतात। सो फ्रेंड्स, मला या फिल्म मधल्या ऍक्शन सिक्वेन्सेस बद्दल स्पेशली बोलायचंय। सो जसा ट्रेलर आला तेव्हाच आपल्याला कळलं होतं की ऍक्शन ह्या फिल्म मधला एक एकदम इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असणार आहे आणि फिल्म बघितल्यानंतर ते कम्प्लिटली क्लिअर होतं की येस, ऍक्शन या फिल्म मधला अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे। पण ह्या फिल्म मधली जी ऍक्शन आहे ना, ती आय वुड से की ती युज्युअल ऍक्शन नाहीये। अँड व्हेन आय से युज्युअल म्हणजे तुम्ही फिल्म पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी असं युज्युअल नाही असं का म्हणतोय, पण ह्या फिल्म मधली ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत ना ते फार वेगळे किंवा अनयुज्युअल असे वाटतात। सो बेसिकली अॅनिमल फिल्म आल्यापासून बॉलिवूडमध्ये तर ऍक्शन ड्रिव्हन फिल्म आणायचं एक म्हणजे ट्रेंडच सुरू झालाय। पुढे नेत अनेक फिल्म रिलीज झाल्या ज्याच्यामध्ये खूप जास्त व्हायलन्स आहे, खूप जास्त ऍक्शन सिक्वेन्सेस आहे, मारधाड आहे। सो ह्याही फिल्ममध्ये आहे, नाही असं नाही, पण ह्या फिल्ममध्ये जर तुम्ही ऍक्शन सिक्वेन्सेस बघाल ना तर त्याचा ओव्हरडोस नाहीये। काही ऍक्शन सिक्वेन्सेस असे डिझाईन केले गेले ज्यामुळे फतेह ह्या कॅरेक्टरला हेल्प होते, म्हणजे त्याचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टर बिल्डिंगसाठी हेल्प होते। असे काही ऍक्शन सिक्वेन्सेस ह्या फिल्ममध्ये डिझाईन केले गेलेत आणि जो मेजर ऍक्शन सिक्वेन्स आहे जो ट्रेलरमध्ये आपल्याला दिसला होता, ज्यामध्ये मास्क घालून तो फाईट सिक्वेन्स चालतो, तो त्यांनी शेवटपर्यंत राखून ठेवलाय। त्यामुळे होतं काही हा ऍक्शन सिक्वेन्सेसचा ओव्हरडोस होत नाही आणि क्लायमॅक्सला जो ऍक्शन सिक्वेन्स आहे तो आपण जास्त एन्जॉय करतो किंवा तो जास्त अपिलिंग वाटतो। आता बोलूया या फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल। सो या फिल्मचं लेखनही सोनू सूद याने केलंय। सो बेसिकली ही फिल्म एका सत्य घटनेवर आधारित आहे किंवा असं म्हणू शकतो की आपल्या देशात जे आता खूप स्पीडने वाढत असलेले सायबर क्राईम्स आहेत किंवा ऑनलाईन फ्रॉड्स आहेत, स्कॅम्स आहेत, त्याबद्दल ह्या फिल्मची स्टोरी आहे। तर त्याप्रमाणेच ती लिहिली गेली, त्याचा बॅकड्रॉपही तसाच घेतला गेलाय
आणि खूप छान पद्धतीने स्टोरी नरेट केली गेली आहे. त्यामुळे स्टोरीचा जो कंटेंट आहे तो खूप चांगला आहे आणि तो खूप आपल्याला एंगेज ठेवतो की आता पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे. त्यामुळे ह्या ऍस्पेक्टमध्ये स्टोरी खूप छान पद्धतीने लिहिली गेली आहे. आता बोलूया फिल्मच्या दिग्दर्शनाबद्दल. सो वी ऑल नो की ह्या फिल्मचं दिग्दर्शन सुद्धा सोनू सूद यानेच केलंय. सो सोनू सूद बेसिकली आपल्याला मल्टिपल अनेक रेस्पॉन्सिबिलिटीज घेताना यामध्ये दिसतो. म्हणजे लीड कॅरेक्टरही तोच प्ले करतोय, प्लस फिल्मच्या लिखाणामध्येही त्याचा सहभाग आहे आणि दिग्दर्शनही त्यानेच केलंय. बट येस, तो ह्या तिन्ही जबाबदाऱ्या खूप उत्तम पद्धतीने त्याने निभावल्यात असं मी ठामपणे म्हणू शकतो. एकतर ही फिल्म त्याने खूप छान व्हिज्युअलाइज केली आहे. त्यामुळे फिल्म बघताना आपल्याला कुठेही जास्त ओव्हर केल्यासारखं असं वाटत नाही. त्यामुळे त्याने व्हिज्युअलाइज ही फिल्म तर नक्कीच खूप छान पद्धतीने केली आहे. त्याप्रमाणे त्याने सीन डिझाईन केलेत. खूप जास्त डिटेलमध्ये त्याने विचार केलेला आपल्याला फिल्ममध्ये दिसतो. म्हणजे ह्या लेवलला की काय काय जे फिल्ममधले ट्रान्झिशन्स आहेत ते एडिट च्या हिशोबाने त्याने व्हिज्युअलाइज केलेले आहेत आणि त्याप्रमाणे तो शॉर्ट टेकिंग केलं गेलं आहे. फक्त त्याने फिल्मला ना थोडासा पेस ठेवायला पाहिजे होता असं मला वाटलं. कारण मध्ये मध्ये फिल्म थोडीशी पेसमुळे रटाळ होते आणि मग आपण ते थोडं एंगेज होत चाललेलो असतो. त्या ज्या म्हणजे सीन चालू आहेत किंवा जे सिक्वेन्सेस चालू आहेत फिल्ममध्ये ते स्लो चालल्यामुळे आपण थोडंसं रटाळवाण आपल्याला वाटू लागतं. सो त्यामुळे त्याने थोडासा पेस यामध्ये मेंटेन ठेवायला पाहिजे होता. आणखी एक चांगली गोष्ट त्याने जी केली ती म्हणजे या फिल्ममधली जी गाणी आहेत ती फक्त बॅकग्राऊंडला चालतात. सो मध्येच असं एखादं गाणं सुरू होतं असं त्याने केलं नाही आणि मला वाटतं ऍज अ दिग्दर्शक हा खूप चांगला कॉल आहे. कारण ज्या फिल्म मधली जी स्टोरी आहे ती ज्या झोन मध्ये चालते, कारण एका सिरियस नोटवरच ही फिल्म थ्रू आउट चालत राहते, कारण ती मुलगी किडनॅप झालेली असते. त्यामुळे मध्येच गाणं आल्यानंतर त्या फिल्मचं पूर्ण ऑडियन्स डिस्टर्ब होईल हे त्याने डेफिनेटली लक्षात ठेवले. त्यामुळे त्याने ती जी गाणी आहेत जी आय थिंक 1 का 2च गाणी जी फक्त बॅकग्राऊंडला चालतात आणि त्याने म्हणजे ही फिल्म करण्याचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे फर्स्ट टाइमच तो दिग्दर्शन करतोय. पण जर तुम्ही फिल्म पाहिली तर तुम्हाला असं वाटणार नाही की कोणीतरी फर्स्ट टाइम डिरेक्टरने ही फिल्म केली आहे. ऑफकोर्स त्याचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स त्याने ह्या फिल्ममध्ये आणलाय. त्यामुळे ही एक फिल्म चांगली दिग्दर्शन केलेली फिल्म ही वाटते अँड दॅट इज कमांडेबल फॉर सोनू सूद ज्याने फर्स्ट टाइम एखाद्या फिल्मचं दिग्दर्शन केलंय. सो फ्रेंड्स, ओव्हरऑल सांगायचं तर आवर्जून पाहावं अशी ही फिल्म आहे. कारण ही फिल्म एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याला हात घालते. म्हणजे सध्या देशात अतिशय स्पीडने पसरत चाललेलं हे सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड्स याबद्दल ही फिल्म खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला व्हिज्युअली दाखवून देते की काय होऊ शकतं, कुठल्या लेवलला हे प्रकरण जाऊ शकतो आणि डेफिनेटली आपण एक अलर्ट मोड ऍक्टिव्हेट करते आपल्यासाठी. आणि फिल्म बघितल्यानंतर किंवा बाहेर आल्यानंतर पण आपल्या डोक्यात थोडा वेळ चालू राहतं की हो ही एवढं डेंजर आहे आणि आपण कसं अलर्ट राहायला पाहिजे. सो आवर्जून पाहावी अशी फिल्म आहे. प्लस या फिल्मचं एडिट हे अतिशय क्रिस्प आहे. ह्या फिल्मचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते अतिशय वरच्या दर्जाचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. त्यामुळे डेफिनेटली जाऊन थिएटरमध्ये बघण्यासारखी ही फिल्म आहे. मी या फिल्मला देतोय 3 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म फतेह. तुम्ही जर का फिल्म पाहिली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी ही फिल्म पाहिली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे ती फिल्म पाहतील आणि एक सोसायटीमध्ये एक अवेअरनेस सुद्धा क्रिएट होईल. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून.